नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला प्लॅटफॉर्म आर्य प्रबोधिनीवर. तर आता कालच आपण पेपर दिला आहे MPSC कंबाईन ग्रुप बी प्री 2025चा. माझ्याकडे सेट बी आलेला आहे आणि त्याच्यामधले आपण सी सॅटचे जे सर्व आलेले प्रश्न आपण सोडवणार आहोत. या पेपरमध्ये आपल्याला 20 प्रश्न दिसतात, ते सी सॅटमध्ये आले होते. त्यातले साधारण 10 प्रश्न असे होते ते इझी लेवलला होते, 8 प्रश्न मीडियम लेवलला होते आणि 2 प्रश्न डिफिकल्ट लेवलचे होते. डिफिकल्ट म्हणजे आपल्याला ते प्रश्न सोडवायला वेळ लागत होता आणि एका प्रश्नाचं उत्तर तर अजून पण शुअर नाही की त्यांना नक्की काय बोलायचं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर चला तर बघूया, ही संभाव्य उत्तर तालिका असणार आहे. ज्यांना कोणाला चेक करायचे असतील त्यांची उत्तरं तुम्ही आपण याच्याशी कम्पेअर करून चेक करू शकता. चालू करूया आपला पेपर. तर इथं काय म्हणतायत, पहिला प्रश्न, 6 सलग समसंख्यांची बेरीज 150 आहे. तर कसं लिहायचं आपल्याला 6 सलग समसंख्या? सर्वात पहिली समजा आपण एक्स पकडूया. पुढच्या किती येणार आहे? x+2, x+4, x+6, x+8 आणि x+10 अशा 6 संख्या येतील. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. टोटल संख्या किती झाल्या? ॲडिशन किती होणार? 6x प्लस 2 आणि 4 6 आणि 6 आणि 6 12 8 20 आणि 30 इज इक्वल टू टोटल त्यांनी दिली 150. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू तर मिळून जाईल. एक्स इज इक्वल टू 30 इथं गेले 120 डिवायडेड बाय 6 म्हणजे 20 आले. सो आपल्याला कळते की पहिला नंबर आहे 20 आणि शेवटचा नंबर आहे x+10 30. तर पुढच्या 3 सलग संख्या किती येणार आहेत? 32 34 आणि 36. ह्याचे ॲडिशन करा. 36 आणि 34 70 झाले. 70 आणि 30 100 आणि 2 102. ऑप्शन नंबर 3 पहिल्याचं उत्तर. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा वाला बघा. हा एक टाइम कन्झ्युमिंग प्रश्न होता. पेपरमध्ये सुटला असेल, खूपच कमी लोकांना सुटला असणारे प्रश्न. प्रश्न कसा आहे? 1/2 इंटू 3 प्लस 1/3 इंटू 4 प्लस 1/4 इंटू 5. कितीपर्यंत पाहिजे त्यांना? 15 टर्म्स पाहिजेत. संख्यांचं स्वरूप कसं आहे? पहिले जी टर्म आहे त्याच्यामध्ये 2 आणि 3 आहे. सर आपण जर का n पकडलं त्याचं प्लेस, तर पहिली ह्या संख्या कशा येणार आहेत? n+1 इंटू n+2 असं याचं स्वरूप येणार आहे. पण इथपर्यंत आपल्याला उत्तर सॉल्व होतं का? आपल्याला काय पाहिजे? तर 15वी टर्म पाहिजे. 15वी टर्म म्हणजे काय येणार आहे त्याच्यामध्ये? n+1 15+1 16 आणि 15+2 17 ही आपली शेवटची टर्म येणार आहे. तर आता बघा की हे 1/2 इंटू 3 कसं येणार आहे? कसं लिहू शकतो आपण याला? 1/2 मायनस 1/3. पुढचं कसं लिहू शकता? 1/3 मायनस 1/4. त्याच्या पुढचं 1/4 मायनस 1/5. असं साधारण त्याचं ब्रेकिंग होतं. तुम्ही जर का सॉल्व करायला गेला तर तुम्हाला कळेल की एव्हरी अल्टरनेट टर्म कॅन्सल होऊन जाते. तुम्हाला कळेल की फक्त 2 टर्म राहतात. 1/2 मायनस 1/17. काय तर याचं उत्तर ज्यावेळेस सॉल्व करतो लसावी काय येणार आहे? 34 आणि 17 मायनस 2 15. क्वेश्चन एकदम टाइम कन्झ्युमिंग होता. तुम्हाला पेपरमध्ये सुटला नसणारच आहे. वेळ घालवायचं काम होतं या प्रश्नाचं, बाकी काही त्यांचा उद्देश नव्हता. कॅल्क्युलेशन कारण की करायला आपल्याला भाग पाडणं चुकीचं आहे त्या वेळेला. तिसरा बघा प्रश्न. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले, दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले. तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना त्रुटीची टक्केवारी किती? टक्केवारीवरती प्रश्न भरपूर विचारलेत त्यांनी. ओरिजिनल माप आपण पकडूया 100 गुणिले 100. 100/100चा आयत आहे म्हणजे काय? स्क्वेअर म्हणजे पण आयतच असतो. 100/100चा पकडला, त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 10,000. त्याच्यामध्ये काय केलं? त्याचे एका बाजूचं माप 5%ने वाढलं म्हणजे किती झालं? 105 झाले. आणि एका बाजूचं माप 10%ने कमी झाले म्हणजे काय? 90 झाले. याचा गुणाकार करा. 0 0 9 45 आणि 9 1 9. ह्याची वजाबाकी करा. त्रुटी किती आली याच्यामध्ये? 550ची त्रुटी आली. त्याचं जर का कम्पॅरिझन तुम्ही केलं तर किती येतं हे? 5.5%. ओके. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्ही फक्त अज्युम करायचे. तुम्हाला 100ने अज्युम केलं की तुमचं उत्तर लगेच येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे आणि त्यातील 2 पुस्तके सोडल्याची तर 8 पुस्तकांची सरासरी 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्या किंमतीच्या 40% अधिक असल्यास 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती? तर बाकीचं तुम्ही सर्व सोडून द्या पहिली लाईन, पण दुसऱ्या नंतर फक्त बघा.
की दोन पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्या किमतीची 40% आहे. म्हणजे आता तुम्ही काय करायचं आहे की एक्स इंटू 1.4, 40% म्हणजे काय 1.4 इज इक्वल टू दुसरी संख्या असली पाहिजे. आता हे बघा, यामध्ये तुमची कुठली संख्या बसते का, पहिला ऑप्शन टाकून बघा. छोटी संख्या घ्यायची. छोटी संख्या किती आहे, 35 गुणिले 1.4 म्हणजे किती येणार आहे, 14 पंचे 70, 7 14 त्रिक 42, 42 प्लस 7 49. ओके, हा इथं बसला आहे ऑप्शन. पुढचं क्रॉस चेक करूया. 40 नाही सॉरी 24 गुणिले 1.4 हे काहीतरी पॉईंटमध्ये उत्तर येईल. 12 गुणिले 1.4 हे पण पॉईंटमध्ये उत्तर येईल. आणि 18 गुणिले 1.4 हे पण पॉईंटमध्ये उत्तर येईल. सो 3 ऑप्शन तर नसणारच आहे तिथे. म्हणजे तुम्हाला दुसरी संख्या मिळणार नाही इथे, ते काहीतरी पॉईंटमध्ये उत्तर येते. सो आपल्याला पहिलं ऑप्शन जे मिळालं आहे तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. पुढचा आला बघा. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. म्हणजे काय करायचं आहे, तुमची ओरिजिनल किंमत तुम्ही समजा त्या वस्तूची असेल 100 अशी पकडा. त्याच्यावरती त्या कंपनीने 10% नफा कमवला. म्हणजे त्या गोष्टीची किंमत किती झाली, 10% नफा कमवला. म्हणजे त्या गोष्टीची किंमत किती झाली, 110. त्यानंतर त्यांनी घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा ठेवला. तर याच्या 20% येणार, 110च्या 20% नफा त्यांनी पुढे दिला. तर किती येणार आहे, 11 दुणे 22 म्हणजे 132च्या आसपास येणार आहे. ठीक आहे, 20% अंदाजे आपण काढतो. आणि त्यानंतर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% ठेवला. सो इथं काय करू, 30% 13 त्रिक 39 म्हणजे किती येणार आहे, ह्याच्या प्लस 39 ॲड केलं तर तुम्हाला किती येते, 171 येतं इथं उत्तर. साधारण 171 काहीतरी त्याची किंमत असणारे फायनल. त्यांनी काय विचारले, त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. आता 171 ठरवलेली किंमत 171 आहे, 71/100 असं काहीतरी येते. इथं एकच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, जो आहे तो ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, पुढचा आला चेक करा. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. 3 मेल इज इक्वल टू 5 बॉईज. त्यानंतर 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा एवढे आहे. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुषांना व 14 मुलांना 24 दिवस लागतात. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 15 महिला आणि 12 मुलांना किती दिवस लागतील, असं त्यांनी प्रश्न विचारला. तर सर्व प्रकारचे आपले कॅल्क्युलेशन झाले. तर आपण इथं चेक करूया की 12 मेल म्हणजे काय इथं येणार आहे. की आपण जर काही 12 मेल इथं आलं तर इथं काय करू शकतो आपण, त्याला 4ने मल्टिप्लाय केलं तर इथं येते 12 मेल, आणि इथं पण 4ने मल्टिप्लाय केलं तर 20 येते. सो इथं येणार आहे 20 बॉईज प्लस 14 बॉईज इज इक्वल टू 24. सो काय येणार आहे, 34 बॉईजला 24 दिवस. एका बॉयला किती दिवस लागणार आहेत, 24 गुणिले 34. ठीक आहे, एवढे दिवस त्याला लागतील. आता आपण खाली बघूया, ते वाला ऑप्शन आहे. म्हणजे एका बॉयचं एफिशियन्सी आपल्याला कळाली. तो एका दिवसात किती काम करतोय, 1/24 गुणिले 34. ठीक आहे, पुढचं बघा. आता 9 मेन म्हणजे किती झाले, इथं 3ने मल्टिप्लाय केलं, इथे या ठिकाणी 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 येईल. सो 15 बॉईज प्लस 15 फिमेल म्हणजे इथं 3ने मल्टिप्लाय केलं, इथं कितीने आलं, 3ने मल्टिप्लाय केलं 24. 24 बॉईज प्लस 12 बॉईज म्हणजे किती आले टोटल, 15 अधिक 24, 15 अधिक 36. सो 41 51. 51 बॉईजला किती दिवस लागतात असा त्यांचा प्रश्न आहे. एका दिवसाची एफिशियन्सी किती आहे, 51 इंटू 1/24 इंटू 34. आता ज्यावेळेस तुम्ही सॉल्व कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचं टोटल डेज मिळून जातील. ठीक आहे, 51 17 त्रिक 51, 17 दुणे 34, 3 8 24, 2 8 16. सो इथं काय येते 16. तो म्हणजे काय येणार आहे आपल्याला, आपलं उत्तर येते 1. ठीक आहे,
हा पण एक वेळ खाऊ प्रश्न होता. पेपरमध्ये तुम्हाला सोडवता नसेल आला तर वाईट वाटून घेऊ नका. बऱ्याच लोकांना इथं खूप वेळ गेला असणार आहे. यावेळेस पेपरमध्ये टाईम मॅनेजमेंट वॉज द बिगेस्ट चॅलेंज. नेक्स्ट वाला प्रश्न बघा. एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. 3/5 टोटल कॅपॅसिटीची भरायला त्याला 8 तास लागतात. सो टोटल कॅपॅसिटीने भरायला त्याला किती वेळ लागेल? 8 गुणिले 5 भागिले 3 किती आले? 8 पंचे 40 भागिले 3 म्हणजे 13 त्रिक 39, 13/13 म्हणजे काय? 20 मिनटं. एका तासाचे जर का आपण कॅल्क्युलेशन केलं 1/3, सो 13 तास 20 मिनटं त्याला लागतात टोटल. त्यातले 8 तास त्याचे ऑलरेडी झालेले आहेत. त्याला किती वेळ लागतील? 5 तास 20 मिनटं लागतील. ठीक आहे. तेच त्यांनी विचारले, संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल. टोटल टाईम नाही विचारलेला, अजून किती वेळ भरायला टाईम लागेल हा त्यांनी प्रश्न विचारला. त्यामुळे इथे कन्फ्यूज जर झाला असाल तर इट्स अ सिली मिस्टेक. पुढचा वाला प्रश्न बघा. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% आली. तर 43च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? परत एक टक्केवारीचा प्रश्न आहे. सिम्पल आहे. असं समजा 43च लोक होती, 100 मधली 43 लोक मोबाईल वापरत आहेत. 43 वरून 65 झाली संख्या. तर चेंज कितीचा आला आपल्याला? टोटल 22चा चेंज झालाय. ठीक आहे. सो आपल्याला टक्केवारी कशी काढायची? 22/43 गुणिले 100. आता हे बघितलं तुम्ही, तुम्हाला काय डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे, कारण की नंबर खूप लांब लांब आहेत सगळेजण, सगळे ऑप्शन्स. असं बघा की 22/43 हे 50%पेक्षा जास्त आहे त्याच्या. ठीक आहे. मग आपला ऑप्शन काय येणार आहे? 51.16. जस्ट 50%पेक्षा मोठा नंबर आहे. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे, वेळ तिथे नाही आहे आपल्याकडे एवढा. ठीक आहे. नेक्स्ट वाला क्वेश्चन बघा. हा पण एक टाइम कन्झ्युमिंग प्रश्न होता. त्याच्यामध्ये एका दंडगोलाकार खांबाच्या एका पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर स्क्वेअर आहे. पृष्ठभाग दंडगोलाकार म्हणजे काय? म्हणजे एक सिलेंडर दिलाय, त्याचा त्याचा दंडगोलाकार भाग, वक्र भागाचे म्हणजे वरचे सर्कल नाही पकडायचे. वक्र भाग काय येणार आहे? 2πr/h = 352 मीटर स्क्वेअर. आणि त्याचे घनफळ काय आहे? πr²h = 2464. जर काय दोन्ही गोष्टींचा रेशो आपण घेतला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी इथं कट होतात. तर बघू शकतो आपण, जर का 2464 डिवाइड बाय 352 इज इक्वल टू πr²h/2πrh. इथला एक स्क्वेअर कट झाला, हा कट झाला, हे कट झालं, हे कट झालं, पाय कट झालं. टोटल आपल्याला किती राहतं? r/2. तर याचं जेव्हा कॅल्क्युलेशन आपण करतो तेव्हा आपल्याला दिसतं की ह्याचा भागाकार येतोय 7. आपल्याला इथे काय मिळतोय? r = 14. त्यांनी काय विचारलं इथं? खांबाची उंची विचारले. नशीब त्यांनी 14 ऑप्शन दिलेला नाहीये, आता आपण 14 इथं मार्क केला असतं. ठीक आहे. उंची कशी काढायची? कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये याचं आर पुट करून टाकायचं. पहिलंवालं घेऊया, छोटंसं आहे. जर का 2π × 14 × h = 352. तर h किती आहे? 352. 22/7 म्हणजे 7/22 इथं येणार, डिवाइडेड बाय 1/2 डिवाइड बाय 1/14. तो 7 × 14, 2 इथं कट झाले. तो एक बे 7 14, बे 12, परत बे 8 16, बे 8 16, बे 44. h = 4. ऑप्शन नंबर 1. टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन, त्याचं कॅल्क्युलेशन भरपूर जास्त आहे. भागाकार पटापट आला पाहिजे तर आपला प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. हा वाला बघा. एका देशातील राज्यांची संख्या, केंद्रशासित प्रदेशाची संख्या यांचे गुणोत्तर 52/13 आहे. स्टेट वर्सेस युनियन टेरिटरीज हे किती आहे? 52:13. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? आता इथं प्रश्नामध्ये जर का तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला कळेल. त्यांनी प्रश्न विचारला आहे, राज्यांची संख्या केंद्रशासितपेक्षा कितीने जास्त आहे. तर इथं आपल्याला फरक काढायचा आहे, जो आहे 39. 52 आणि 13 मध्ये काय फरक आहे? 39. आणि कितीपेक्षा विचारले? केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा.
सो आपल्याला केंद्रशासित प्रदेश आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यावे लागतील इंटू त्याचा पर्सेंटेज काढायचं. सो 13 त्रिक 39. सो आपलं उत्तर आलं पाहिजे 300. इथं ऑप्शनमध्ये काहीच नाही आहे. सो माझ्या हिशोबाने हा प्रश्न हॅश व्हायला पाहिजे, कारण की त्यांनी प्रश्न फॉर्म केला आहे आणि त्याचं उत्तर इथं दिलेलंच नाही आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्या पण पद्धतीने जरी करायला गेलात तरी पण त्याचं उत्तर वेगळंच येतं. ओढून ताणून उत्तर येतात, पण आय डोंट थिंक की बरोबर असेल हे, कारण की त्यांनी व्यवस्थित प्रश्न विचारला आहे, फक्त ऑप्शनमध्ये उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न माझ्या हिशोबाने हॅश व्हायला पाहिजे. पुढचा वाला बघा. दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1/2 या प्रमाणात आहेत. दोन संख्या एक्स वाय घ्या. एक्स इंटू वाय इज इक्वल टू 50 आणि एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 1/2. सो तुम्हाला कळेल की वाय इज इक्वल टू 2x. सो एक्स इंटू 2x इज इक्वल टू 50. सो 2 कॅन्सल झाला 25. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25. सो एक्स इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू मिळाली 5, वायची व्हॅल्यू काय असणार आहे 10. सो 5 + 10 इज इक्वल टू 15. ऑप्शन नंबर 2. एकदम सिंपल आहे. तुम्ही डायरेक्ट ऑप्शन वाईज जरी गेला तरी पण त्याचं उत्तर येऊ शकतं. तर रिझनिंगचे प्रश्न बघा आले तिथे. सान्वी युविकापेक्षा उंच आहे. सान्वी युविकापेक्षा उंच आहे, पण नीलाक्षपेक्षा नाही. सो नीलाक्ष हिच्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे. चैताली नमितापेक्षा उंच आहे. चैताली नमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा नाही. सो आपल्याला एक सरळ लाईन मिळून जाते अशी. तर त्यामध्ये बघा त्यातील सर्वात उंच कोण, तर नीलाक्षी आहे. सरळ सरळ उत्तर आहे नीलाक्ष. ऑप्शन नंबर 1. पुढचा वाला बघा. त्रिकोणाची संख्या शोधायची. सर्वात बेसिक प्रश्न त्यांनी दिला आहे. त्याच्यामध्ये काय करायची ट्रिक आपल्याला माहिती आहे सर्वांना. नंबर द्यायचे 1 2 3 4 5 6. त्याची ॲडिशन करायची. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. किती येते टोटल 21. ठीक आहे, एकदम फास्ट प्रश्न सोडवायचा आहे हा. इथे बघा त्यांनी काय दिलं आहे की एक रिकामा भाग आहे, तो अपोजिट 180 डिग्री फिरतोय आणि भरलेला होतोय. सो इथं काय होणार आहे, एक भरलेला भाग आहे तो 180 डिग्री अपोजिट फिरणार आणि रिकामा होणार आहे. एकच आहे ऑप्शन, ऑप्शन नंबर 4. पुढचा बघा जॉमेट्रीचा प्रश्न आहे. काय इथे एक्सची किंमत शोधायची. एक्स कसं दिलं आहे त्यांनी, टोटल संख्या काय दिल्यात आपल्याला. टोटल ॲडिशन आपल्याला माहिती की 180 असते. सो कशी करायची तो टोटल. 40x + 30x + 38 + x इज इक्वल टू 180. करा टोटल. 40x + 30x 70, 71 + 71x इज इक्वल टू 38 तिकडे घेऊन गेलो तर आपण 142 येते. x इज इक्वल टू 71 दिला भाग गेला 2 येते. व्हॅल्यू किती आहे 0 2. एकदम सिंपल प्रश्न आहे. फक्त एकच माहिती पाहिजे की टोटल आतल्या कोणांची बेरीज 180 होते. हा वाला प्रश्न बघा. कपल 312 काहीतरी नंबर दिलाय. हा एक टाइम कन्झ्युमिंग प्रश्न होता. तिथं तुम्हाला जर का पटकन सुचलं नाही तर हा प्रश्न सोडून दिला असेल बऱ्याच लोकांनी, किंवा तुक्के पण मारलेले आहेत. तुक्के पण बरोबर बसू शकतात कसे ते तुम्हाला सांगतो इथे. इथे बघा काय आहे, ते नंबर कसे लिहायचे. COUPLE. आता जर का 3ची पोझिशन बघितली आपण, ती सीची तीच आहे. आपल्याला माहिती आहे कसं लिहायचं. ABCD आणि NOPQ असं लिहायचं आहे. ठीक आहे, किंवा कसंही लिहा, सरळ लिहिलं तरी सरळ. ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, पुढचा नंबर काय दिला आहे 12 6 11 12 आणि 5. हे त्याचं ब्रेकडाऊन आहे. तर ओ कसं काय, इकडनं उलटा जर मोजला आपण झेड पासून तर ओ 12व्या ठिकाणी येतो. ठीक आहे. यू इकडनं 6व्या ठिकाणी येतो. पी इकडनं 11व्या ठिकाणी येतो. एल इकडनं 12व्या ठिकाणी येतो. आणि ई बरोबर इकडनं 5व्या ठिकाणी येतो. पहिलं जे अक्षर आहे आणि शेवटचं अक्षर आहे ते सरळ मोजायचे आणि आतली अक्षर उलटी मोजायचे. तर सेम तुम्ही करा डॉटचं. DOUGHT. डीचं पहिलं काय 4 आणि टी पण आहे शेवटचा. ते टीचं कसं काय येणार आहे, टीचं येणार आहे 20. ठीक आहे. तर का तुम्हाला एवढे दोन फक्त माहिती तरी पण तुम्ही एक ऑप्शन इथं चूज करू शकता. हा वाला प्रश्न बघा. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते, मोनिकाला
उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते. ओके, न्यू पोझिशन एम डॅश. तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. रांगेच्या डाव्या बाजूने ती 12व्या ठिकाणी येते. ठीक आहे, इकडनं 12व्या ठिकाणी येते. तर तिची हलवण्याच्या आधीची रांगेच्या उजव्या बाजूने किती जागा होती? 21 मुलींची रांग आहे, ती 12व्या ठिकाणी येते. म्हणजे इकडे किती लोक असणार आहेत? अजून अजून 9 लोक असणार आहेत. तिची पोझिशन किती आहे? इकडनं 10वी. ठीक आहे, तर हलवण्याच्या आधी उजव्या बाजूने कितवी जागा होती तिची? इथं 10वी आहे, तर 11, 12, 13, 14. 14 पोझिशनला ते असणार आहे उजवीकडून. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. सरळ सिंपल प्रश्न. नेक्स्ट बघा, एकदम इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते आकडा येईल? थोडंसं डोकं लावलं तरी तुम्हाला गोष्टी दिसतील, आणि जर की तुम्ही थोडंसं लॉजिक जरी लावलं तरी पण तुम्ही तुक्का मारू शकता. इथे काय, 6 6 36 येऊ शकतं इथे, 5 5 25 असं मला असं वाटलं होतं पहिल्यांदा. 9 1 8 1 9 81. इथं 25चा ऑप्शन नाही, मी लगेच चेक केलं, चेंज केलं. मग इथं काय, ते 5 1 6, 6 6 36, 1 आणि 8 9 9 9 81, आणि 8 आणि 7 14, आणि 14चा वर्ग 196. तुम्ही डायरेक्ट असं वर्ग पण जरी शोधायला गेले असते तरी पण तुम्हाला इथं कळेल की एकच संख्या आहे जी स्क्वेअर नंबर आहे. हा प्रश्न बघा, त्यांनी नंबर सिरीजचा प्रश्न विचारला. श्रेणी दिली, त्यातली संख्या कुठली चुकीची आहे ती विचारली त्यांनी. नंबर्स कुठले कुठले दिलेत? 2, 12, 66, 297, 1485, 5 940, आणि 20 790. आता हा एक टाइम कन्झ्युमिंग प्रश्न आहे. पेपरमध्ये तुम्ही तर आज स्किपच करायला पाहिजे होतं, पण आता पेपर संपला आहे त्यामुळे आपण याचा आन्सर काढूया. ह्याच्यामध्ये काय फरक तर नाही काढायचा आहे, एक्सपोनेन्शियल सिरीज आहे त्यामुळे त्यांचं डिफरन्स किंवा डिव्हिजन करून बघूया. डिफरन्स नाही काढायचा आहे, डिव्हिजन करून बघूया. ह्याचं काय येणार आहे? 12 आणि 2चा 6. त्यानंतर 12 आणि 66चा काय येणार आहे? 5.5. त्यानंतर 66 आणि 297चं काय येते? 4.5. त्यानंतर ह्यांचं काय येते? 5. त्यानंतर ह्यांचं काय येते? 4. आणि शेवटचं काय येते ह्याच्यामध्ये? 3.5 साधारण. ओके, पण आता ह्याच्यामध्ये काय पॅटर्न तर आपल्याला काय मिळत नाही आहे. तर एक मिसिंग टर्म यातली किंवा रॉंग टर्म आपल्याला यातली शोधायची आहे. तर असं जर बघितलं आपण, इथं जर का पॅटर्न शोधायचाच प्रयत्न केला तर इथं बघा काय होते. इथं 0.5ने कमी होते, इथं 1नी कमी होते, इथे परत 0.5नी वाढते, इथे 1नी कमी होते, इथं 0.5नी कमी होते. साधारण आपण असं पकडलं तर का 0.5नी कमी करत गेलो आपण तर म्हणजे 6, 5.5, 5, 4.5, 4, आणि 3.5 असं जर असेल तर आपल्याला त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला जर कळेल की ही जी संख्या आहे इथे काहीतरी वेगळी संख्या असेल तर हा पॅटर्न फिक्स होते का बघूया. तर 66 गुणिले 5, त्याचं किती उत्तर येते? 330. आणि 330 गुणिले 4.5 हे जर केलं तर त्याचं उत्तर हे येते का बघूया. 330 गुणिले 4.5, तर याचं उत्तर काढायला गेलो आपण तर 500, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 1650, आणि खाली काय येते? 0, 400, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, चालेल 1. सो ॲडिशन किती येणार आहे? 1650, इथं 0 लावून द्या. 5 8 4 1 येते नंबर 1485. सो आपली ही टर्म जी आहे ती मिसिंग आहे किंवा रॉंग आहे. आपल्याला पाहिजे तिथं 330, त्यांनी दिले 297, त्यामुळे आपला ऑप्शन असणार आहे 297. 1 ते 100 या अंकामध्ये किती अंक असे आहेत जे 4ने पूर्ण भाग जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये 4 हा अंकसुद्धा आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय ट्रिक वगैरे आहेत, ट्रिक वगैरे असतील तरी पण काय पेपरमध्ये काय जास्त विचार नका करू. सिम्पलमध्ये जा. पहिली संख्या कुठली आहे? 4. दुसरी संख्या कुठली असणार आहे ज्याच्यामध्ये 4 आहे पण ती 4ने भाग जाते? 14 आहे पण 14ला नाही जात. सो पुढची 24. त्याच्या पुढची कुठली येणार आहे? 34 आहे, 34ला नाही जात. त्या पुढची डायरेक्ट 40 आहे. त्यानंतर 42ला नाही, 44ला जातो. त्यानंतर 48ला जातो. त्यानंतर 54ला नाही जात, 64ला जातो. त्यानंतर 74ला नाही जात, 84ला जातो. त्यानंतर 94ला जात नाही. ओके, संपलेत नंबर्स. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. ऑप्शन नंबर 1. तर पेपर तुम्ही बघितला तर पेपर एकदम
तर पेपर तुम्ही बघितला तर पेपर आपला सिम्पल टू मिडियम लेवलचाच होता. त्यामध्ये साधारण 5-6 प्रश्न तर फक्त पर्सेंटेजवरतीच विचारलेत. तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये काय घ्यायचं एवढं जर कळालं तर तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. 5 प्रश्न तर असे होते की जे तिथे सोडवायला तुम्हाला बराच वेळ लागला असेल. ज्यांनी ट्राय केला त्यांना तर एखादाच प्रश्न सॉल्व्ह झाला असेल. त्याच्यामुळे असं झालं असेल की तुम्हाला पुढचे प्रश्न सोडवता आले नसतील. तर स्मार्ट असंच आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की कुठला प्रश्न जास्त वेळ खाणार आहे आणि त्याचा आउटपुट किती आहे. प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवला तर मी जास्त पुढे जाईल आणि हा प्रश्न सोडून दिला तर मी जास्त मागे राहील, असं काही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ते कळालं पाहिजे पेपरमध्ये की कुठला प्रश्न सोडवायचा आहे आणि कुठला सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. 5 प्रश्न सोडून तुम्ही जर का 15 प्रश्न सोडवले असते तर तुम्हाला ते 15चे 15 प्रश्न बरोबर आले असते. पण तुम्ही जर का ह्या 5 प्रश्नांच्या मागे लागला असाल तर तुमचे इथले पण 2-3 प्रश्न सुटले असण्याची शक्यता आहे. ज्यांचे सुटले त्यांनी पण टेन्शन घेऊ नका, कारण की बऱ्याच लोकांचा, मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशनचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांना टाईम पुरलेला नाही आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांशी बोललो, त्या लोकांना टाईम पुरलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. साधारण कॉम्पिटिशन इक्वलच राहणार आहे सर्वांमध्ये. ठीक आहे. तुम्हाला काय प्रश्नांची वेगळी उत्तरं वाटत आहेत का, तर ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.